नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीबद्दल आणि म्हातारपणात त्यांच्या आयुष्याचा खरा आधारस्तंभ कोण असेल याविषयी. कुंभ राशीचे लोक मनाने खूप संवेदनशील असतात, पण एकदा म्हातारपण जवळ आलं की त्यांच्या मनात हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या म्हातारपणी आपल्या आयुष्याचा खरा आधारस्तंभ कोण असेल? हा आधार कधी मुलं असतात, कधी मुली, कधी नातवंड, कधी जीवनसाथी, तर कधी स्वतःच्या आठवणी. या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून जाणून घेणार आहोत त्या आधारांचा खरा अर्थ, जे कुंभ राशींच्या लोकांच्या म्हातारपणाला आनंदाने आणि समाधानाने भरून टाकतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मतही नक्की सांगा. कुंभ राशीचे लोक आयुष्यभर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात. बालपणापासूनच ते थोडे हटके, थोडे स्वप्नाळू, पण खूपच संवेदनशील असतात. त्यांना आयुष्यातील नात्यांची किंमत कळते, पण ती ते अनेकदा शब्दात व्यक्त करत नाहीत. म्हातारपण जवळ आलं की प्रत्येकाला एक शब्द, एक प्रश्न सतावतो: आपल्यासोबत शेवटपर्यंत कोण राहील? कुंभ राशीचं हृदय विशाल असतं, पण त्यांच्या भावनिक बाजूला क्वचितच कोणी समजून घेतं. म्हणूनच त्यांना हवं असतं असं एखादं व्यक्तिमत्व जे त्यांना निरपेक्ष आधार देईल. त्यांच्या म्हातारपणाचा खरा आधार नेमका कोण असेल हे जाणून घेणं खूपच रोचक ठरतं. कुंभ राशींच्या लोकांचा पहिला आधार म्हणजे त्यांच्या स्वतःची मुलं. अनेक वेळा आयुष्यभर पालकांनी मुलांसाठी जे काही केले त्यांचं ऋण मुलं म्हातारपणात फेडू लागतात. कुंभ राशीचे पालक आपल्या मुलांवर कधीही बंधनं लादत नाहीत. ते त्यांना स्वातंत्र्य देतात, स्वप्न पाहायला शिकवतात. म्हणूनच म्हातारपणी त्यांची मुलं त्यांना एकटं सोडत नाहीत. विशेषतः मुली कुंभ राशीच्या आई वडिलांची सावली बनून राहतात. त्या आईसारखं मायेचं छत्र पसरवतात आणि वडिलांसाठी खंबीर आधार ठरतात. ही सगळ्याच वेळेस मुलं म्हातारपणी आई वडिलांना तितकं साथ देतातच असं नाही. इथेच दुसरा आधार समोर येतो, तो म्हणजे जीवनसाथी. कुंभ राशीचे पती किंवा पत्नी एकमेकांसाठी म्हातारपणात खरी शक्ती ठरतात. ही सगळ्याच वेळेस मुलं म्हातारपणी आईवडिलांना तितकं साथ देतातच असं नाही. इथेच दुसरा आधार समोर येतो, तो म्हणजे जीवनसाथी. कुंभ राशीचे पती किंवा पत्नी एकमेकांसाठी म्हातारपणात खरी शक्ती ठरतात. आयुष्यभर जे सुख दुःख पाहिलं त्या सगळ्या आठवणींचा गोप एकत्र विणलेला असतो. म्हातारपण म्हणजे एकमेकांना धरून ठेवणं. कुंभ राशीच्या लोकांना आपल्या जीवनसाथीतच ती ऊब मिळते. ते नुसतेच साथीदार राहत नाहीत, तर खरे मित्र, काळजी घेणारे आणि शेवटपर्यंत सोबत राहणारे असतात. म्हातारपणी कुंभ राशीचा आधार त्यांच्या नातवंडांमध्येही दडलेला असतो. लहान पावलांचे आवाज, हसणं, खिदळणं, निरागसपणा हे म्हातारपणातील एकटेपण दूर करतं. नातवंड म्हणजे त्यांच्या आयुष्याचं सोनं असतं. जेव्हा आजोबा आजी नातवंडांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांना जाणवतं की आयुष्य वाया गेलं नाही. त्यांचा अनुभव, शिकवण आणि प्रेम नातवंडांना मिळतं आणि त्या बदल्यात त्यांना मिळतो एक नवा आधार, निरपेक्ष प्रेमाचा. कुंभ राशी म्हातारपणात समाजाचाही आधार मिळवतातच. त्यांच्या स्वभावातच समाजासाठी काही करण्याची वृत्ती असते. त्यामुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, सन्मान करतात. म्हातारपणात जेव्हा ते आजूबाजूच्या लोकांशी जोडलेले राहतात तेव्हा त्यांना कधीच एकटं वाटत नाही. मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी हे सगळे त्यांच्या आधारस्तंभात बदलतात. समाजाकडून मिळणारं हे प्रेम त्यांचं म्हातारपण अधिक सुंदर करतं. कुंभ राशीचे लोक अध्यात्माकडेही वळतात. म्हातारपणी जेव्हा मुलं, कुटुंब, मित्र सगळेच आपल्या आयुष्यात मग्न असतात तेव्हा कुंभ राशींच्या लोकांना खरी शांती मिळते. ध्यान, प्रार्थना आणि ईश्वर भक्तीतून. देवाचं नामस्मरण हा त्यांचा आधार बनतो. त्यातून त्यांना आयुष्याचा नवा अर्थ सापडतो. एकटेपणा कमी करण्यासाठी अध्यात्म हा अमूल्य खजिना आहे. म्हणून म्हातारपणात त्यांचा खरा आधार फक्त माणसं नाही, तर त्यांचा ईश्वरावरचा विश्वास ठरतो. बऱ्याच वेळा म्हातारपणात कुंभ राशीचा आधार स्वतःचा छंदही ठरतो. गाणं, वाचन, लेखन, बागकाम, चित्रकला हे सगळं त्यांना जिवंत ठेवतं. त्यांनी आयुष्यभर जे करू शकले नाही ते म्हातारपणात जगायला ते सुरू करतात. या छंदामुळे त्यांना मानसिक शांतता मिळते. हा आधार बाहेरून नाही तर आतून मिळणारा असतो.
म्हणूनच म्हातारपणात ते स्वतःच्याच आवडीनिवडींमध्ये आधार शोधतात. कुंभ राशींचे लोक खूप भावनिक असतात. म्हातारपणात कधी त्यांना स्वतःच्या मुलाची आठवण येते, तर कधी गेलेल्या मित्रांची. अशा वेळी त्यांचा खरा आधार ठरतो जुन्या आठवणींचा खजिना. फोटो, अल्बम, जुन्या पत्रिका, लग्नाचे अल्बम, नोकरीतील प्रमाणपत्र हे सगळं पाहताना त्यांना समाधान मिळतं की त्यांनी जीवन फुकट नाही घालवलं. आठवणींच्या या आधारावरच ते हसत राहतात. कुंभ राशी म्हातारपणात एक गोष्ट खूप जपतात, तो म्हणजे स्वाभिमान. त्यांना कुणावर ओझं व्हायचं नसतं, त्यामुळे त्यांचा आधार बनतो त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान. त्यांनी केलेलं कष्टाचं आयुष्य, उभं केलेलं घर, वाढलेली मुलं, दिलेले संस्कार, हे सगळं म्हातारपणी त्यांना उभं ठेवतं. या आत्मविश्वासामुळे ते कोसळत नाहीत. म्हातारपणात कुंभ राशीच्या लोकांना एक प्रामाणिक नातं हवंच असतं. जेव्हा सगळे व्यस्त होतात तेव्हा एखादी व्यक्ती जी खरंच त्यांच्या मनात डोकावते, त्यांच्या अश्रूंना समजते, तीच त्यांची आधारस्तंभ ठरते. कधी ही व्यक्ती मुलगी असते, कधी नातं, कधी जुना मित्र. हा भावनिक आधार त्यांना जगण्याचं खरं कारण देतो. कुंभ राशींच्या लोकांना म्हातारपणात मुलीचा आधार खूप मोठा वाटतो, कारण मुलगी आईवडिलांसाठी नेहमी मायेचं छत्रच असते. मुलगा कितीही व्यस्त असो, पण मुलगी आईवडिलांना कधीच विसरत नाही. कुंभ राशींच्या आईवडिलांसाठी मुलगी हा म्हातारपणीचा खरा देवदूत असतो. तिचं बोलणं, तिची भेट, तिचं मनापासून दिलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात पाणी आणतं. कुंभ राशी म्हातारपणात आपल्या पाळीव प्राण्यांतही आधार शोधतात. एकटेपण दूर करण्यासाठी कुत्रा, मांजर, पक्षी आणि मासे ही त्यांचे साथी बनतात. हे निरागस जीव त्यांच्या एकटेपणात रंग भरतात. ते फक्त प्रेम देतात, काही अपेक्षा ठेवत नाहीत. हा आधारही म्हातारपण सुंदर करण्यासाठी पुरेसा ठरतो. बऱ्याचदा म्हातारपणात कुंभ राशी आपल्या मुलांसोबतच आयुष्य पुन्हा जगतात. जे खेळ त्यांनी आपल्या मुलांसोबत खेळले नव्हते ते नातवंडांसोबत खेळतात. यामुळे त्यांना वाटतं की त्यांनी एक नवं बालपण पुन्हा मिळवलंय. या निरागसतेत त्यांचा म्हातारपणाचा खरा आधार लपलेला असतो. कुंभ राशींचे लोक म्हातारपणात कधीही हार मानत नाहीत. त्यांच्या मनात अजूनही नव्या कल्पना, नव्या गोष्टी शिकण्याची उर्मी असते. ते पुस्तक वाचतात, मोबाईल शिकतात, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात. यामुळे त्यांना वाटतं की ते अजूनही समाजात उपयोगी आहेत. हा शिकण्याचा उत्साह त्यांचा आत्मिक आधार बनतो. कुंभ राशी म्हातारपणात समाजसेवेतही रमते. गरिबांना मदत करणं, मंदिरात सेवा करणं, एखाद्या संस्थेत वेळ घालवणं, या गोष्टी त्यांना आनंद देतात. या सेवेमुळे त्यांना समाधान मिळतं की ते अजूनही कुणाच्या उपयोगी पडत आहेत. समाजाचा आशीर्वाद हा त्यांचा मोठा आधार ठरतो. म्हातारपणात कुंभ राशींच्या लोकांचा खरा आधार म्हणजे त्यांच्या स्वतःची मानसिक ताकद. आयुष्यभर त्यांनी जे वादळं झेलली त्यातून मिळालेला धडा त्यांना मजबूत करतो. त्यांचं मन त्यांना सांगतं अजूनही आयुष्य सुंदर आहे. हा आतला आवाजच त्यांना आधारस्तंभ ठरतो. बऱ्याच वेळा म्हातारपणात कुंभ राशींच्या लोकांना आधार मिळतो त्यांच्या जुन्या जोडीदाराच्या आठवणीतून. जर जीवनसाथी सोबत नसेल तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं हसू, त्यांचा आवाज मनात कायम राहतो. या आठवणी त्यांना एकटेपण सहन करायला शिकवतात. आठवणीतलं हे प्रेमच त्यांचा खरा आधार ठरतं. राशी म्हातारपणात खूप संयमी बनते. त्या संयमाचाही त्यांना आधार मिळतो. लहान लहान गोष्टींवर न रागवता, न त्रस्त होता ते शांत राहतात. यामुळे त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा शांत स्वभावच म्हातारपणात त्यांचा सर्वात मोठा मित्र ठरतो. शेवटी असं म्हणता येईल की कुंभ राशीच्या म्हातारपणाचा खरा आधार फक्त माणसं नसतात, तर प्रेम, आठवणी, श्रद्धा, आत्मविश्वास आणि स्वतःची मानसिक ताकद असते. त्यांचं आयुष्य जितकं रंगबिरंगी असतं तितकंच म्हातारपणही अनेक आधारांवर उभं असतं. मुलं, जीवनसाथी, नातवंड, मित्र, छंद, अध्यात्म, समाज हे सगळे त्यांच्या आयुष्याला शेवटच्या टप्प्यातही उजाळा देतात. आणि म्हणूनच कुंभ राशीचं म्हातारपण हे खरोखरच सुंदर आणि समाधानी असतं. आपण पाहिलं की कुंभ राशीच्या लोकांसाठी म्हातारपण हा फक्त एक प्रवास नाही, तर तो आहे आधार शोधण्याचा काळ. हा आधार कुणाकडूनही मिळू शकतो. मुलं, मुली, नातवंड, मित्र, पाळीव प्राणी, आठवणी किंवा देवावरचा विश्वास. पण खरं सांगायचं तर कुंभ राशींच्या लोकांचा खरा आधार असतो त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास आणि मनाची ताकद. जर त्यांनी आयुष्यभर नाती जपली, प्रेम दिलं, माया वाटली, तर म्हातारपणात त्यांना नक्कीच खूप आधार मिळतो. म्हणूनच म्हटलं जातं कुंभ राशींचे लोक म्हातारपणातही चमकतात, कारण त्यांचं मनच त्यांचा आधारस्तंभ असतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राशीस्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोचक भविष्यकथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.